2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी देशाला संबोधित करताना पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या सूचना दिल्या. परंतु शेतकरी या नात्यानं माझं या तिन्ही शिवाय धकत नाही. त्यामुळे माझ्या मनात उमटलेल्या भावना मी माझ्या या कवितेच्या माध्यमातून आपणासमोर मांडत आहे. माझं नाव आहे नितीन कदम. घरदार बर्बाद होताना पाहून सुद्धा काहीच बोलायचं नाही का आम्ही? आणि तुम्ही वारंवार फेकलेलं साहेब, सांगा कितीदा झेलायचं आम्ही? मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया म्हणत झाला की हो देशावर कर्जाचा डोंगर. शेतीसाठी खत नाही, शेतमालाला भाव नाही, मग सांगा आम्ही कुठं फिरवायचा नांगर? काय म्हणायचं तुम्हाला ते एकदा ठरवून घ्या तुम्ही, आणि जेवढी जिरवायची तेवढी जिरून घ्या तुम्ही. आम्ही देशाचे नागरिक तुमच्या मागच राहणार. फक्त तुम्ही सांगितलेल्या 15 लाखाचं सांगा सुख कधी पाहणार? अमेरिकेचा दुटप्पीपणा आपण का सहायचा? आणि देश बर्बाद होताना आता आम्हाला नाही पाहायचा. तो ट्रम्प तुमची आणि देशाचीही अब्रू काढतो. तो ट्रम्प तुमची आणि देशाचीही अब्रू काढतो. तरीही तुम्ही काहीच बोलत नाही. खरंच सांगा साहेब, तुम्ही देश तर मातीत घालत नाही. खरंच सांगा साहेब, तुम्ही देश तर मातीत घालत नाही. धन्यवाद.